सकाळचा 6चा अलाराम झाला तशी सीमा अंथरुणातून बाहेर आली. खरं तर ती अलाराम होण्याचीच वाट बघत होती. रात्रभर तसाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. घरात अजून कोणीच उठलेलं नव्हतं. अर्थात रोजही तीच सर्वांच्या आधी उठत असायची. मस्तपैकी आल्याचा चहा करून घ्यावा म्हणजे जरा बरं वाटेल म्हणून चहा ठेवला आणि नेहमीप्रमाणे एकीकडे पोळ्यांची कणिक भिजवून घेतली. चहा कपात ओतून खुर्चीवर बसली आणि चहा घेत होती. पण आज जरी मन थोडं शांत झालं असलं तरी ते अस्वस्थ होतं. निर्णयाची संपूर्ण जबाबदारी तिनं आज श्रीरंगावर टाकली होती. पण तो आज काय निर्णय घेईल, आपलं पुढे काय, हे प्रश्न मनात येतच होते. या प्रश्नाबरोबर मन एकदम 25 वर्ष मागे गेलं. आज नोकरीचा पहिला दिवस. सीमा व्यवस्थित तयार होऊन 10 मिनिटे आधीच बँकेत पोहोचली. बघितलं तर अजून कोणीच आलेलं नव्हतं. कुठे जावं, काय करावं असे विचार करतच असताना तिचं लक्ष केबिनकडे गेलं तर तेथील अधिकारी कामालाही लागलेले. तेवढ्यातच एका शिपायानं येऊन विचारलं, कोण पाहिजे? मी आजपासून या बँकेत जॉईन झाले आहे. आणि सीमा, माझं नाव सीमा. हो का, बरं बसा, अजून लोक यायचीत. गेले ते त्यांच्या कामाला गेले. तिच्यासारखे आणखी 3-4 जण आज जॉईन होणार होते. एक एक करत सर्वजण आले. नवीन जॉईन होणाऱ्यात एक मुलगी आहे हे बघून सीमाला जरा बरं वाटलं. चला, कोणीतरी आहे बरोबर. सर्वांच्या जॉईनिंग आता त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर शाखा प्रमुखांचं सर्वांसाठी वेलकम लेक्चरही होतं. लेक्चर चालू असताना सीमाच्या मनात आलं, अरे हे एवढे मोठे अधिकारी असूनसुद्धा एवढे यंग कसे? नेहमी बँकेचे प्रमुख अधिकारी म्हणजे एजेड गृहस्थ असतात ना. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपण बरे आणि आपलं काम. तिला प्रथम लोन डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिची कामाची तत्परता, सिन्सिअरिटी, नवीन शिकण्याची आवड म्हणून तिथल्या सेक्शन हेडची ती लाडकी झाली. आपलं काम संपवून परत सगळ्यांच्या मदतीला नेहमी तयार. 3-4 महिन्यात ती तिथे चांगलीच रुळली. तेवढ्यातच फॉरेन एक्सचेंज म्हणून त्या डिपार्टमेंटमधील बोकेल मादान्मा ही डिलिव्हरीसाठी रजेवर जायचं होतं. म्हणून मग तिची त्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाली. त्या रजेवर जाण्याआधी त्यांच्याकडून थोडेफार शिकून घेतलं. काम नवीन व जोखमीचं होतं. ती पण मन लावून शिकत होती. कामाच्या निमित्तानं तिला वारंवार शाखा प्रमुखांच्या केबिनमध्ये जावं लागेल. प्रत्येक वाउचर त्यानंतर क्लेम वगैरेच्या सह्या तिला करणं बंधनकारक होतं. त्यामुळे श्रीरंग गोड बोले व तिची भेट होऊ लागली. सुरुवातीला त्यांच्यात फक्त कामाचंच बोलणं होई. मग हळूहळू ती केबिनमध्ये आल्यावर दोघे मिळून चहा घेऊ लागले. कामाव्यतिरिक्त घराच्याही आवडीनिवडी बोलणं सुरू झालं. कधी बँकेत उशीर झाला तर ते तिला सोडायला तिच्या घरी जाऊ लागले. त्यानंतर जेव्हा बोकेल मादाम रजेवरून परत आल्या, पण घरी लहान बाळ म्हणून त्यांना लोन डिपार्टमेंटला पाठवण्यात आलं. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. सीमाच्या घरी आता तिच्या लग्नासाठी स्थळही बघूयात. वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणीसाठी आई पाठी लागली होती. तिला एकीकडं कळत होतं की ती आणि श्रीरंग हे एकमेकांत गुंतून चालले आहे. पण बोलायचं कसं, तो तर काहीच बोलत नाही. शेवटी एकदा धीर करून त्याला सांगितलं, अरे माझ्या घरी आता लग्नाचे वारे व्हायला लागलेत. तर तो म्हणाला, माझी आई पण तेच म्हणत होती. मग पुढे काय? सीमा म्हणजे श्रीरंग. त्यानं असं म्हटल्यावर ती गप्प. वाटतं त्याला आपल्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट दिसत नाही. मनात मात्र खट्टू झाली. दुसऱ्या दिवशी कोणत्याच कारणानं श्रीरंगाच्या केबिनमध्ये गेली नाही. सह्यांसाठी कागद नाईकाकडे तिने पाठवून दिले. त्यानंही त्या दिवशी फोन केला नाही. विचार केला, जाऊ दे, नसेल त्याच्या मनात. 2 दिवसांनी रविवार होता. अंजलीकडे जायचं म्हणून आवरत होती आणि तेवढ्यातच बाबांची हाक आली. बाहेर येऊन बघते तर श्रीरंग आपल्या आईवडिलांसोबत आलेला.
त्यानं त्याच्या आईबाबांशी ओळख करून दिली आणि न सांगता आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आत्ता हा कशाला आलाय तेही आईबाबांसहित, पण मनातून आनंदही झाला होता. मग त्याचे बाबा म्हणाले, मी लगेच मुद्द्यावर येतो. आज आम्ही मुद्दाम आलो आहोत. हा आमचा मुलगा तुम्हाला माहीतच आहे. श्रीरंग इंजिनियर असून MBA आहे. तुमच्या मुलीच्या बँकेत ऑफिसर म्हणून काम करतो. तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तुमचा काय विचार आहे ते सांगा. आईबाबांना हा सुखद धक्काच होता. तरीही ते म्हणाले, आम्ही आता सीमाला विचारून कळवतो. मी मात्र उडालेच. थोडा रागही आला. काहीच कसं सांगितलं नाही आधी, पण मनातून सुखावले होते. खाणं पिणं झाल्यावर मंडळी मार्गस्थ झाली आणि बाबांनी मोर्चा माझ्याकडे वळवला. काय ग, काय म्हणणं आहे तुझं? मी काय तुम्ही ठरवलं ते. हे जरी मी म्हणत असले तरी माझे डोळे आणि गाल आता वेगळेच बोलत होते. अर्थात हे आईबाबांच्या नजरेतून काही सुटलं नाही. नीता मात्र खुश होती. चांगला शिकलेला, स्मार्ट, तशी जबाबदारीही नाही. त्याला माझी लेक आवडली म्हणजे मला तर काही प्रॉब्लेमच वाटत नाही. बाबा, अहो मस्तच, अगदी पाहिजे तसं स्थळ घरी चालत आल्यावर कशाला नाकारायचं. पूर्वपुण्याई म्हणून दुसरीकडे जोडे झिजवावे लागले नाहीत. आई खुश होती आणि ती खुश होत म्हणाली, मग आहेतच माझ्या मुली अगदी बंदा रुपया. बाबाही हवेतच तरगत होते आणि समोर आल्यावर काय बोलायचा हा प्रश्न तर होता. विचार केला आपण होऊन जायचंच नाही म्हणून परत फाईल्स नाईकाकांजवळ दिल्या. तर निरोप आला, तुम्हाला सर बोलावत आहेत. थोडे चिडलेले वाटतात. लवकर जाऊन बघा काय ते. केबिनमध्ये गेले तर म्हणाले, पडलीस का? काय पडलीस की काय? पायाला लागले का? मला काही अर्थबोध होईना. फाईल्स नाईक काकांकडे का म्हणून दिल्या? बसा जरा, बोलायचंय. सर्व सह्या झाल्यावर बघितलं. काय बाईसाहेब, कसं वाटलं सरप्राईज? झालं का तुझ्या मनासारखं? मी थोडं आता फुगूनच म्हटलं, काय रे, आधी काही नाही सांगितलंस? अगं जरा मजा. आणि हे बघ, आपण दोघांनी जरी ठरवलं तरी घरच्यांची परवानगी लागणारच ना. मग म्हटलं त्यांनाच ठरवू दे. हो, पण तुमचा विचार अजून कळला नाही. बाबा कळवतील म्हणून सटकले. बाबांनी इतरांकडून बाकीची माहिती काढून 2 दिवसांनी होकार कळवला. पुढचे दिवस कसे भराभर गेले. खरेदी, केळवण, बोलावणी, आमचं फिरणं यातच. विधिवत लग्न होऊन सीमा देशपांड्यांची सौ सीमा श्रीरंग गोडबोले झाली. दोन्ही घरी सर्व आनंदात होते. लग्नाला बँकेतील तमाम मंडळी हजर होती. हनीमूनला मनालीला गेलो असताना मी सहज म्हणाले, अरे तू एवढा इंजिनियर आणि MBA केलंस आणि बँकेत कसा काय नोकरी करतोस? अगं तुला भेटायचं होतं ना. आता बघ मी काय करतो ते. अगदी मनावरच घेतलं आणि वर्षातच नोकरी सोडून मित्रांच्या मदतीनं या बिझनेसला सुरुवात केली. लवकरच तोही सेट झाला. रिटायर झाल्यावर बाबासुद्धा मदतीला जाऊ लागले. घरचा माणूस म्हणून त्याचा थोडा भार कमी झाला. एवढ्यात बाळाची चाहूल लागली. मग काय, नुसते गोड कौतुक. सर्व प्रकारचे डोहाळे जेवण. कित्येक वर्षांनी दोन्ही घरात बाळ येणार म्हणून दोन्ही आज्या बाळाच्या आगमनाची अगदी जय्यत तयारी करत होत्या. यशचा जन्म झाला. श्रीच्या यशाची कमान आपण वर चढत होती. नोकरी आणि यश यात वेळ पुरत नव्हता. 3 वर्षांनी मग स्वराचा जन्म. श्रीला मुलांचा फारच लळा. कामावरून कितीही दमून घरी आला तरी दोघांना घेऊन त्यांच्याशी खेळायचा. मुलं मोठी होत होती. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेत बक्षीसही मिळवत होती. श्रीरंगाला दोघांचा भरपूर अभिमान. माझीही घर, मुलं, नोकरी, दोन्ही आईबाबा ही सर्कस चालूच होती. आणि आईबाबा आता थकलेत. त्यातच बँकेच्या परीक्षा देऊन मी ब्रँच मॅनेजर झाले. श्रीरंगाला तेव्हा केवढा आनंद झाला. मला थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडतं म्हणून पुण्याजवळ पाचगणीला त्यानं सुंदर बंगलाही घेतला. मी अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होते.
माझ्या या संसाराला माझी दृष्ट नको लागायला. मन चिंती ते न वैरी चिंती म्हणून तो विचार झटकला आणि ती काळ रात्र उगवली. आमच्या बंगल्यावर श्रीनं मित्रांची पार्टी ठरवली होती. बाकी सर्वजण दुपारीच निघाले. श्रीला काही काम होतं म्हणून तो एकटाच संध्याकाळी निघाला. मला मात्र खूप अस्वस्थता जाणवत होती. त्याला म्हटलं सुद्धा, एकटा जाऊ नकोस. पण म्हणाला, अगं कितीसा वेळ लागणार, पायाखालचा तर रस्ता आहे. शेवटी गप्प बसले आणि रात्री 8 वाजता श्रीच्या मित्रांचा फोन. वहिनी, श्री कधी निघाला? पोचला का नाही अजून? अहो, केव्हाच गेले तेव्हा ना पोचायला हवे होते. ठीक आहे, पोचल्यावर फोन करतो. मुलांना हाक मारली आणि जेवणाची तयारीला लागले तर परत फोन वाजला. आणि वाटलं पोचले वाटतं म्हणत तिने फोन उचलला तर अनोळखी आवाज आला. हॅलो, मी सीमा बोलते. आपण? हॅलो, मी इन्स्पेक्टर देशमुख. ऐकलं आणि हातापायातले त्राणच गेल्यासारखे झाले. हॅलो, इथे अपघात झालाय. त्यांच्या मोबाईलमधील घरचा नंबर बघून फोन केला. पंचनामा झालाय. आम्ही त्यांना पुण्याला दीनानाथ हॉस्पिटलला घेऊन येतोय. तुम्ही तिकडेच या. आई, काय झालंय? यश. अरे यश, बाबांचा अपघात झालाय. त्यांना आता दीनानाथ हॉस्पिटलला आणतायत. चल आपण जाऊयात. अगं कसा झाला अपघात? कितीत लागले त्यांना? बाबा का नाही बोलले? यश. अरे मला हे विचारायचं सुचलंच नाही. बरं आपण लगेच निघूयात. यशने श्रीच्या जवळच्या मित्रांना सगळ्यांना कळवलं. तेही लगेच निघाले. आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो पण अजून कोणीही आलं नव्हतं. एक मिनिट योगासारखा वाटत होता. कधी एकदा श्रीला बघते असं होऊन गेलं होतं. यशसुद्धा सारखं फोनवर माहिती काढत होता. तेवढ्यात 2 ॲम्ब्युलन्स आल्या. त्यातून दोघांना आणलं गेलं. दोघेही बेशुद्ध, चेहरेही संपूर्ण रक्ताने माखलेले. दोघांना डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर दलाल त्यांना तपासत होते. तेवढ्यातच कोणीतरी एक फॉर्म पुढे केला. मला काहीच कळत नव्हतं. सर्व संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. यश मात्र खंबीरपणे सर्व परिस्थिती हाताळत होता. एव्हाना बाकीचे मित्र पण आले होते. डोक्याला जबर मार लागलाय. ऑपरेशन करावं लागेल. मी ऑपरेशन फॉर्मवर सही केली आणि म्हटलं, काही करा पण माझ्या श्रीला वाचवा. घरी आई देव पाण्यात ठेवून बसल्या होत्या. जवळजवळ 4-5 तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. थोड्याच वेळात त्यांना ICUमध्ये हलवतील. पुढील 48 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. नंतर काय ते सांगू. मी आत्ता अमेरिकेला जायला निघतोय. डॉक्टर पाठकांच्या संपर्कात मी राहीनच. तुम्ही अजिबात काळजी करू नका. श्रीला ICUमध्ये हलवल्यावर बाहेरून बघितलं. चेहराही बँडेजने झाकला होता. फक्त डोळे आणि ओठ सोडून बाकी कुठे लागलं असं वाटतच नव्हतं. यश व श्रीच्या मित्रांनी त्या दुसऱ्या व्यक्तीविषयी विचारलं पण डॉक्टर पाठक म्हणाले, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. फार वाईट वाटलं. सकाळी इन्स्पेक्टर देशमुखांनी पंचनाम्याची प्रत दिली. ती वाचल्यावर कळलं की एसटीच्या बसनं त्या व्यक्तीला उडवलं आणि तो श्रीच्या गाडीसमोर येऊन पडला. त्याला वाचवण्यासाठी श्रीने गाडी वळवली. ती थेट डिवायडरवर आदळली आणि अपघात झाला. हे सर्व रस्त्यावरील लोकांनी प्रत्यक्ष बघितलं होतं. 46 तासांनी त्यानं फक्त डोळे उघडले, बाकी काही नाही. 48 तासांनी त्याला रूममध्ये शिफ्ट केलं. तो जागा झाला पण नजर अनोळखी. मी, मुलं, आई बाबा कुणालाही ओळखेना. तेव्हा डॉक्टर म्हणाले, वेळ लागेल. अर्थात वाट बघण्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नव्हतो. त्याची बाकी प्रगती चांगली होती. औषधांना तो चांगला रिस्पॉन्सही देत होता पण आम्हाला ओळखत नव्हता. 2 महिन्यांनी डॉक्टर म्हणाले, आता बाकी काही औषधं नाहीत. तुम्ही घरी घेऊन जा. कदाचित घरच्या वातावरणामुळं त्यांना ओळख पटेल. त्याला आमच्या लग्नातील फोटो, मुलांचे बारशाचे फोटो, वाढदिवसाचे, ट्रिपचे फोटो असे अनेक फोटो दाखवले तरी तो ओळखेना. मी जवळ गेले तर तो एकदम दूर जायचा. सुरुवातीला तर तो आमच्या बेडरूममध्ये झोपायलाही तयार नसायचा. असं गेले 4-4.5 वर्ष चाललं.
आता कुठे सर्वांनी सांगून सांगून त्याचा जरा विश्वास बसायला लागलाय. कारखान्यात जाऊन काम व्यवस्थित करू लागला. तरी तो म्हणत होता, अगं सीमा, खरं सांगू, माझ्या बुद्धीला पटतंय की हे सर्व आपले आहे. तू, मुले, आई बाबा, पण मन मानायला तयारच होत नाही. मी कोणावर तरी अन्याय करतोय असं वाटत राहतं. विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते. तुझी ओढाताण, तुझा त्रास मला सहन होत नाही. काय करू मला कळतंय, पण वळत नाही. हे बघ, तू नको जास्त विचार करू आणि जास्त त्रासही करून घेऊ नकोस. होईल सगळं नीट. त्याची ती ओढाताण, अस्वस्थता आणि मला चांगलीच जाणवत होती. त्यासाठी माझे काळीच तुटत होतं. पण डॉक्टर पाठकांच्या म्हणण्यानुसार काळ हेच औषध. अधूनमधून तो स्वराला गौरी म्हणून हाक मारत असे. मग ती म्हणे, अरे बाबा, गौरी काय माझं नाव? माझं नाव तर स्वरा. मग तोही गप्प व्हायचा. या सर्वांमुळे यश एकदम मोठा होऊन गेला. इंजिनियर होऊन बाबाच्या बिझनेसमध्ये लक्ष घालतोय. परवाचा तो प्रसंग, आई, आपण सर्व आपल्या पाचगणीच्या बंगल्यावर जाऊयात का? बाबांना पण चांगला चेंज होईल आणि त्यांनाही जरा वेगळ्या वातावरणात राहता येईल. यश, अरे अपघातानंतर तेथे कोणी गेलेलं नाही आणि खरं सांगू, आता परत तिकडे जावंसही वाटत नाही. कमॉन आई. अगं, बाबांना किती आवडायचा तो बंगला. त्याचा परिसर. कदाचित त्यांच्या आठवणी परत येतील. ठीक आहे, जाऊयात, पण स्वच्छ करायला सांग. हो, सांगितलं आहे. शेवटी एकदाचं निघालो. वाईपर्यंत यश ड्रायव्हिंग करत होता. अचानक श्री यशला म्हणाला, मी करू का ड्रायव्हिंग? मी आणि यशनं एकमेकांकडं पाहिलं. आम्हाला खूप बरं वाटलं. किती दिवसांनी म्हणाला. खरं तर त्याला ड्रायव्हिंगची खूप आवड. आम्ही कित्येकदा लॉंग ड्रायव्हिंगलाही जायचो. यशने श्रीच्या हातात स्टेअरिंग दिलं आणि तो बाजूला बसला. थोडे पुढे गेल्यावर त्यानं उजवीकडे वळवली. आम्हाला वाटलं ड्रायव्हिंगचे हौस भागवतोय, पण तसं नव्हतं. डावी उजवी करत छोट्या गल्ली बोळातून गाडी चालवत होता. यश आणि मी दोघे त्याच्याकडेच बघत होतो. यशने विचारलं सुद्धा, अरे बाबा, कुठे चालला आहेस? काहीही न बोलता त्यानं गाडी एका छोट्या घरासमोर थांबवली. एक छोटंसं पण टुमदार घर. बाजूला शेत, विहीर. आम्ही प्रश्नार्थक नजरेनं एकमेकांकडे बघत होतो. तर हा गाडीतून उतरून घराच्या दिशेने चालायला लागला. तेही जोरजोरात हाका मारत, ए गौरी, ए गौरी, ज्योती, अगं कुठे आहात तुम्ही? मी आलोय ना. आम्ही त्याच्या मागे गेलो. घरातून एक मुलगी, तिची आई आणि आजी बाहेर आल्या आणि त्या श्रीकडे बघतच राहिल्या. अरे बघताय काय, अशा माझ्याबरोबर पाहुण्या आलेत, त्यांना चहा पाणी करा. कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? आणि आमची नावं कशी माहीत तुम्हाला? बाई, हे ऐकता क्षणी श्री गप्प झाला. मग मीच पुढे होऊन त्यांच्याशी बोलले. त्यांची चौकशी केली तेव्हा कळलं की त्यांचे पती 4-4.5 वर्षापूर्वी अपघातात गेले. श्रीचा अपघात तोच असावा का? काय गौड बंगाल आहे कळेनासं झालं. इथे कुठे घेऊन आलाय? या लोकांची नावं कशी माहीत याला? मी पण त्यांना श्रीच्या अपघाताची कहाणी सांगितली आणि तेव्हापासून जरा विचित्र वागतोय. आम्हाला माफ करा. मी मोठ्या मानाची होते. ती मोठ्या मानाची होती. आम्हाला आग्रहानं घरात घेऊन गेली. चहा केला. पुढे बंगल्यावर गेलो, पण एका दिवसात परत आलो. श्री अस्वस्थ होता. काहीच कळत नव्हतं. आम्ही मग डॉक्टर पाठकांना फोन केला. सर्व वृत्तांत ऐकून त्यांनाही जरा विचित्रच वाटलं. म्हणाले, डॉक्टर दलालांशी चर्चा करून सांगतो. 2 दिवसांनी डॉक्टर पाठकांचा फोन. गुड न्यूज आहे. डॉक्टर दलाल आता इंडियात आलेले आहेत आणि त्यांना तुम्हा सर्वांना पेशंटसहित भेटायचं आहे. आणि दिलेल्या वेळेनुसार आम्ही सर्व डॉक्टर पाठकांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. डॉक्टर दलाल आलेलेच होते. सर्वजण कॉन्फरन्समध्ये हॉलमध्ये बसलो. डॉक्टर दलाल बोलू लागले, नमस्कार. मी ऑपरेशन करून लगेच अमेरिकेला गेलो तरी डॉक्टर पाठक यांच्या टचमध्ये होतो. वेळोवेळी माझ्या पेशंटची खबर घेत होतो. त्यांना औषधं, उपाययोजनांचंही सांगत होतो. पोस्ट ऑपरेशन औषधोपचार पेशंट उत्तम प्रतिसाद देतोय बघून
बरंच वाटत होतं. आता मी तुम्हाला मानवी मेंदूची थोडी माहिती सांगतो. त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. त्यांनी स्लाईड दाखवण्यास सुरुवात केली. आपल्या मेंदूचे एकूण 4 भाग असतात. प्रथम उजवी आणि डावी बाजू हे 2 आणि या 2 भागांचे आणखी 2, एक वर एक असे खाली, एक वर आणि एक खाली, ज्याला बोलीभाषेत आपण मोठा मेंदू आणि लहान मेंदू असं म्हणतो. प्रत्येकाचं कार्य कसं चालतं हे थोडक्यात समजावून सांगितलं. आपल्या लहान मेंदूचा जो डावा भाग आहे तिथे त्यात आपली माहिती, आठवणी साठवल्या जातात, म्हणजेच आपली स्मरणशक्ती, ज्यामुळे माणसाला आठवणी येतात, गोष्टी आठवतात. हे सर्व आम्हाला डायग्रॅमनुसार सांगत होते. आता त्यांचा आवाज ऐकून गंभीर झाला. पुढे म्हणाले, या अपघातात स्त्रीच्या याच भागाला धक्का लागून तो डॅमेज झाला. बरं, तो काढून टाकणेही शक्य नाही, कारण माणसाला संपूर्ण ब्रेन असणं आवश्यक आहे. त्याचवेळी दुसऱ्या टेबलावर अपघातातील ती दुसरी व्यक्ती होती. दुसरे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांचंही ऑपरेशन करावं लागणार होतं, कारण त्याची तर कवटीच फुटली होती. पण तेवढ्यात त्यांचं हार्ट बंद पडलं. बरेच प्रयत्न करूनही ते सुरू होईना. म्हणजे आता त्याच्या ऑपरेशनचा मार्ग बंद. आम्ही सर्व श्वास रोखून हे ऐकत होतो. मिनिटभर ते थांबले, पाण्याचा एक घोट घेतला आणि त्यानंतर पुढे म्हणाले, सर्वप्रथम मी त्या इसमाच्या धीरोदत्त पत्नीचे आभार मानतो. तिला धन्यवाद देतो, कारण त्याचे हार्ट बंद पडले. आता काहीही करू शकत नाही, पण तुम्ही आणखी कोणाचे प्राण नक्की वाचवू शकाल. आम्ही तिला अवयवदानाची कल्पना सांगितली. अशा कठीण मानसिक त्या अवस्थेमध्ये सुद्धा तिनं अवयवदानाचा फॉर्मवर सही करून परवानगी दिली आणि म्हणूनच आम्ही त्या व्यक्तीच्या मेंदूतून तो भाग काढून यांच्या खराब झालेल्या भागात त्याचं प्रत्यारोपण केलं. हा प्रयोग आमच्यासाठी सुद्धा नवीनच होता. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पण पोस्ट ऑपरेशन याचं काय परिणाम होतील याबद्दल आम्ही सुद्धा अनभिज्ञ होतो. याचे परिणाम तर तुम्ही भोगताय याची मला कल्पना आहे. जी व्यक्ती मृत आहे तिच्या आठवणी घेऊन हा जगतोय, म्हणूनच तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. असं काहीसं घडतंय. पण घाबरू नका, काही दिवसांनी तो हे विसरेल व नॉर्मल आयुष्य पुन्हा जगू शकेल. आम्ही सर्व सुन्न झालो होतो. यंत्रवत क्लिनिकवरून निघालो, घरी आलो. सुचत काहीच नव्हतं. पण एक गोष्ट झाली. स्त्रीच्या विचित्र वागण्यातील सुसंगती लक्षात आली. रात्री जेवणाचा मूड नव्हता. कसेबसे 4 घास पोटात ढकलले. झोपताना मी स्त्रीला सांगितलं, स्त्री, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे. मी कुठेही आडकाठी करणार नाही. फक्त पूर्ण विचार करून घे. अगं आई, किती वेळ फोन वाजतोय, लक्ष कुठे आहे तुझं? यश, मावशी मी तुला नंतर कॉल करतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. आई, नको इतकी काळजी करूस, सर्व काही ठीक होईल. तेवढ्यात स्त्री पण उठून आला. आता त्याचा चेहरा शांत वाटत होता. सर्वजण आवरून ब्रेकफास्ट करण्यासाठी टेबलाजवळ जमले. स्त्रीनं बोलायला सुरुवात केली. माझ्यामुळं तुम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला, पण यापुढं असं कधीही होणार नाही. माझ्या मनात नेहमी द्वंद्व चाललंच होतं. बुद्धीला जे पटत होतं ते मन मानायला तयार नव्हतं. त्यात आठवणीची साथ सांगत पण सुटून गेली होती. पण आता याचे कोडे काल आपल्या सर्वांनाच उलगडले. त्यामुळे मी आता जुन्या आठवणी एका कप्प्यात बंद करून ठेवणार आहे आणि परत पूर्वीचं आयुष्य जगणार आणि तसं वागणारही. आम्ही सर्व नुसते पाहत होतो. आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आणि आणखी एक, मी ज्याचा जीव वाचवायचा प्रयत्न केला पण त्यानेच मला जीवदान दिलं आहे, त्याचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. मी मुक्त होऊ शकणार नाही, पण त्याची मुलगी गौरी हिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा मी पूर्ण भार उचलणार आहे. या सर्वासाठी मला तुमची मदत लागेल. आणि यश, स्वरा, तुम्ही तिला आपली लहान बहीण माना. मुलांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. अरे श्री, आपण आजच त्याच्याकडे जाऊ.
आपण त्यांच्याकडे जाऊन ज्योतिताईंना सर्व काही सांगूयात. कोण कोणाच्या कधी कसं उपयोगी पडेल सांगता येत नाही. कुठला हा ऋणानुबंध. नियतीच्या या अजब न्यायावर एका डोळ्यात आसू तर दुसऱ्यात हसू जमा झालं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.